नवी मुंबई के जुना चिंचपाड़ा में शिवसेना के उपनेता विजय चौगुले के मार्गदर्शन में शिवसेना द्वारा कोजागिरी पूर्णिमा के अवसर पर भव्य गरबा दांडिया रास महोत्सव का आयोजन किया गया। इस खास मौके पर युवा नेता अमित चौगुले और शुभम विजय चौगुले की उपस्थिति ने कार्यक्रम को और भी जीवंत बना दिया। बच्चों से लेकर महिलाओं और बुजुर्गों तक हर किसी ने रंग बिरंगे परिधानों में झूमकर गरबा रास का आनंद लिया। फैंसी ड्रेस में आए बच्चों ने अपनी अदाओं और जोश से पूरे माहौल को उत्सवी बना दिया। इस कार्यक्रम में उत्सव और संस्कृति का सुंदर संगम देखने को मिला। विभाग की महिलाओं को सम्मान स्वरूप पैठणी साड़ियां भेंट की गई, जबकि गरबा रास के विजेताओं को फ्रिज, कूलर और मिक्सर जैसे आकर्षक पुरस्कारों से सम्मानित किया गया। इसके अलावा लकी ड्रॉ विजेताओं को भी शानदार इनाम देकर उनका प्रोत्साहन बढ़ाया गया। कार्यक्रम के समापन पर विजय चौगुले ने कहा कि चिंचपाड़ा में कई लोगों ने कदम जमाने की कोशिश की, मगर मैंने किसी को टिकने नहीं दिया और आगे भी टिकने नहीं दूंगा, क्योंकि ये मेरा अंगना है और मेरे अंगने में तुम्हारा क्या काम। आता मला बोलायला लागेल, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है। आता हे अंगणा आपला आहे, चिंचपाड्यामध्ये विजय चौगुलेचं अंगण आहे आणि म्हणून मी सांगतो की मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है। आता लवकरच निवडणुकीचे वारे व्हायला लागलेले आहेत, तुम्हाला सर्वांना माहित आहे। परत मी इथून उभा राहणारच आहे, पण आता आपल्या योगायोग असं झालंय की आपल्याला पूर्ण चिंचपाडा आणि पूर्ण दिघा असा एक प्रभाग झालाय। पहिल्या अगोदर आपल्याला एकाला मतदान करायला लागायचं, एका वॉर्डमधनं दुसऱ्या वॉर्डमधनं दुसऱ्याला, पण आता या ठिकाणी तुम्हाला 4 मतं करायला चार जणांना मतदान करायला लागेल। आता प्रत्येकाला 4 मतदान करायला लागणार आहे आणि मला खात्री आहे की चिंचपाडा हा जीवाभावाचा आपला हा वॉर्ड आहे आणि या माध्यमातून आता दिघ्यामध्ये विजय चौगुलेकडे कच्च्या गुरुचा चेहरा नहीं है। अपन बघूया आए दिन तो कौन आएगा तो सामने आने के बाद देख लेंगे जो 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 आपसे हो सकता है। आपल्याला काय मला काय या गोष्टीचा कधी फरक नाही पडला ना, कधी पडणार आहे। मला माहिती आहे आता यावेळेस नगरपालिकेला 11 तारखेला लॉटरी होईल, लॉटरी झाल्यानंतर समजेल। आता एससी मधनं मी सुभाषला इथं उभा आहे, त्याची मुलगी किंवा तो एससी मधनं तो उभा असेल, अजून दोघे जण आपल्या माझ्या घरातले 2 जण म्हणजे आपल्या घरातले 2 जण असतील आणि 2 डिग्यातले असतील, असं माझं प्लॅनिंग चाललंय ते उभं करायला। आणि यावेळेस मी काल पण गणेश कृपाने गणेश प्रेरणा चाळी मधल्या काही लोकांना घेऊन बसलो होतो। आता ज्याचे ऐकत नाही तो सुद्धा आता इथं थोडा राजकारण करायचं चालू केलेलं आहे। मी त्या गोष्टीला घाबरत नाही, पण कोणी बेसावध राहू नका। त्या ठिकाणी ज्या काही आता मी प्रत्येक चाळीच्या लोकांशी प्रत्येक वैयक्तिक भेटणार आहे, प्रत्येक चाळीतल्या लोकांशी मी चर्चा करणार आहे, बसून त्यांच्याशी व्यवस्थितपणे मी बोलणार आहे। आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की फक्त एवढंच गोष्ट ध्यानात ठेवा, कोण भिगा इथली काय परिस्थिती आहे मी तुम्हाला सांगायची काय गरज नाही पडली। आपला सुखाचा संसार आहे, आपला सुखाचा चिंचपाडा आहे। काय बोलतात त्याला, चांगल्या दिवसामध्ये मग विघ्न घालायला लोक भरपूर येतील, आपल्याला काय घाबरायची गरज नाहीये। पण तुम्ही सर्वजण स्ट्रॉंग राहा आणि जसं मी बोललो तसं मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, तर मला असा आपला हा ब्रिज लक्षात ठेवू ते या ठिकाणी आपल्याला आपल्या पद्धतीने परत आपल्याला आपली माणसं निवडून आणायची आहेत। मला माहितीये की मी चिंचपाडा ज्या वेळेस काय गोष्टी बघितल्या त्या ठिकाणी चिंचपाड्याचं जे भवितव्य होतं, चिंचपाडा अगोदरचं चिंचपाडा आणि आताचं चिंचपाडा त्यात जमीन आसमानाचा फरक आहे। त्यावेळेस मला माहित आहे पाण्याचे नळ नव्हते, शौचालय नव्हती, वेगवेगळ्या गोष्टी होत्या, कधी पाणी भरायचं। मला आठवतं की 1-2 वर्षापूर्वी इथं आपल्या इथं पाणी भरलं होतं। रात्री 3-3:30 वाजता मी आलो होतो। 3:30 वाजता मी स्वतःच्या मशिनरी घेऊन आपल्या फॉकलन वगैरे घेऊन आपण लावून इकडची पुढची भिंत तोडून टाकली होती। पण नंतर मग आपण आता नाला बनवला, त्याच्यामुळे थोडं पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो। पाणी एवढं पडलं तरी आपण त्या गोष्टी बघतो। मला माहिती आहे आता प्रत्येकाच्या घरोघरी नळ झालाय, प्रत्येकाच्या घरोघरीच या भागामध्ये फक्त शौचालय नाही झाले या इकडच्या भागामध्ये, नाही तर बाकीच्या ठिकाणी झालं, इथे बऱ्यापैकी झालंय। म्हणजे सर्व आपल्याला काय पाहिजे ते मला माहिती आहे। फक्त मला आता एक माझं स्वप्न राहिलेलं आहे आणि विजय चौगुले ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला तुमचं जे घर आहे
जे याच्यावरती आपल्या MIDCचा सिक्का आहे, जे अनाथरहित आपल्याला जे घर आपल्याला अनाथरहित म्हणून MIDCचा सिक्का, तो मला पुसून काढायचा नाही, तुमच्या नावावर करून द्यायचा नाही, तेवढं मी करून दाखवणार आहे. शेवटचा आपण हे करणार आहे. उद्याला या घराचे मालक तुम्ही स्वतः असणार आहे. अशा पद्धतीने मला काही गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यासाठी आपल्याला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, ते तर नगरविकास मंत्री आहेत, गृहनिर्माण मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून तर आपल्याला मदत होणारच आहे. त्याच्याबरोबर MIDCचे, आता ही आपली जागा ही MIDC मध्ये येते, तर MIDCचे मिनिस्टर उदय सामंत साहेब आहेत, ते सुद्धा इथे आहेत. एक वेळ मला वाटतं आता लवकरात लवकर आपलं हे झालं की ऑफिसच्या ओपनिंगसाठी आपण सर्वजण, आता मी शिंदे साहेबांना बोलून उदय सामंतांना बोलवणार आहे. आणि मला वाटलं की कोजागिरी काय करायची, बोला आपला मी यांना बोलो कोजागिरी साहेब बोलतो इथं कोणीतरी आले आणि कोजागिरी केले, 3-4 साड्या ठेवल्या तर काहीतरी प्राइस ठेवलं तर. अरे बोला आपल्याकडे एवढ्या असताना सुद्धा मग तुम्ही का वाट बघता? मी कडूला वगैरे बोलवून, गणेश कडूगडी सर्व त्या लोकांना बोलून मी सर्वांना माझ्या भाषेत जे बोलायचं ते बोललो. मला जे चांगलं बोलता येते चांगल्या पद्धतीने बोललो, वाईट बोलता येते ते वाईट तर बोलत नाही. माझ्या तोंडातून तरी 2 शब्द निघाले तरी ते प्रेमाचे शब्द असतात. कोणी एवढे मी रागाने बोलत नाही. सर्व पोरांना बोलून घेऊन सांगितलं. अरे बोललो मग तुम्ही काय करता? त्यांनी 10 रुपयाचं प्राइस लावलंय तर आपण 100 रुपयाचं प्राइस लावा आणि आपल्या लोकांना हे करा. शेवटी आपलं चिंचपाडा आपला चिंचपाडा आहे आणि या चिंचपाड्यामध्ये भले भले लोक आले, भले भले लोक येऊन प्रयत्न करून गेले, कोण इथं टिकला नाही आणि हा विजय चौगुले टिकून देणार सुद्धा नाही. विजय चौगुले के इस बयान ने गरबा उत्सव के जरिए एक नई राजनीतिक गर्मी भी दे दी, जहां संस्कृति के साथ स्थानीय नेतृत्व की मजबूती और आत्मविश्वास की गर्जना साफ दिखाई दी। ब्यूरो इनपुट, EW नेटवर्क।